नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता जर आपण बघितलं तर पुणे मंडळासाठीची लॉटरी निघालेली आहे 4,462 घरांची. पी-एम-आर-डी-एचं क्षेत्र असेल किंवा पी-एम-सी असेल किंवा पी-सी-एम-सी ह्या सगळ्या एरियामध्ये आपल्याला त्या लॉटरीमध्ये स्कीम किंवा सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्या डिटेल्स आपण बघणार आहोत. माहिती पुस्तिका उपलब्ध नाही आहे. त्यामध्ये ज्या काही अटी-शर्ती असतील त्या नक्की आपण चेक करणार आहोत. म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा आता जर आपण व्ह्यू लाईव्ह स्कीम्समध्ये जर गेलो तर पुणे मंडळाच्या अंतर्गत आत्ता त्या स्कीम अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्या स्कीमच्या डिटेल्स चेक करू शकता किंवा रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲप्लिकेशनसुद्धा करू शकता. ह्यामध्ये तुम्ही स्कीम कोड असेल जो तुमच्या जर PDF असेल त्या PDF मध्ये जो स्कीम कोड आहे तो तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी सर्च करून स्कीमच्या नावाने सर्च करू शकता, लोकेशनने सर्च करू शकता किंवा इतरही तुम्ही 1 BHK साठी सर्च करत असाल किंवा 2 BHK सर्च करत असाल तर त्याचं फिल्टरसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. ह्या ठिकाणी स्कीमच्या डिटेल्स अवेलेबल झालेल्या आहेत. स्कीमच्या डिटेल्समध्ये तुम्हाला ते स्कीम कोड असेल किंवा कॅटेगरी असतील किंवा बिल्टअप एरिया असेल, कार्पेट एरिया असेल, कॉस्ट किती आहे, EMD किती लागणार आहे किंवा किती सदनिका उपलब्ध आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स आहे. लोकेशनचा सुद्धा मॅप तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी बघायला किंवा जो फ्लोअर प्लॅन आहे तो सुद्धा बघायला भेटणार आहे. तर रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून ठेवा. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला जास्त कालावधी भेटतो कारण म्हाडाच्या लॉटरी जी आहे ती ॲप्लिकेशन एंड डेट रिवाईज होऊ शकते. पण जर इन केस नाही झाली तर तुमची प्रोफाईल रेडी असणं आवश्यक आहे, तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असणं आवश्यक आहे. तर त्याची काळजी घ्या. स्कीम्स अवेलेबल झालेल्या आहेत. रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. आता स्कीम ज्या लॉटरी ड्रॉमध्ये आपण बघितलं तर 15% सामाजिक आणि 20% सर्वसमावेशक अशा प्रकारच्या सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे ज्या बिल्डरच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये 15% किंवा 20% जी घरं आहेत ती म्हाडासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यातल्या जर आपण बघितलं तर 4,462 सदनिका आहेत. त्यात जे EWS गट आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न आपण उत्पन्न बघितलं 2 प्रकारच्या जे सध्या ह्या ज्या जाहिरात आलेली आहे ही EWS आणि LIG या 2 उत्पन्न गटांसाठीच आहे. आणि त्याची जर उत्पन्न मर्यादा आपण जर या ठिकाणी बघितली तर 6 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे तो EWS गटामध्ये मोडतो आणि 9 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे तो LIGमध्ये मोडतो. आणि EWS जो उत्पन्न गट आहे ज्याचं 6 लाखाच्या आत उत्पन्न आहे तो जो उत्पन्न गट आहे तो आत्ता जर आपण बघितलं तर LIGसाठी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकतो. LIGमधल्या ज्या काही स्कीम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकतो. म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. आत्ताच्यासाठी LIG च्या वरतीचा जो गट आहे MIG असेल HIG असेल त्यांच्यासाठी कुठलीच या ठिकाणी स्कीम नाही आहे. त्यामुळे अल्प उत्पन्न गटाचा व्यक्ती जो आहे तो फक्त अल्प उत्पन्न गटासाठीच करू शकतो. म्हणजे EWS ज्याचं इन्कम ग्रुप आहे तो दोन्ही ज्या स्कीम आहे त्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. फक्त जी अनामत रक्कम भरावी लागणार आहे ती त्या ज्या उत्पन्न गटानुसार असणार आहे. जसं की EWSसाठी जर आपण बघितलं तर 15,000 रुपये ही अनामत रक्कम आहे आणि LIGसाठी 20,000 रुपये आहे. त्यामध्ये तुमचे 600 + 108 रुपये जवळपास 708 रुपये जे आहेत ते तुम्हाला ॲप्लिकेशन फी आहे जी नॉन रिफंडेबल आहे. बाकी अनामत रक्कम तुम्हाला रिफंड होते. आता ह्यामध्ये आपण स्कीम बघितल्या होत्या की मांजरी, म्हाळुंगे, भूगाव, जांभे जे की PMRDAच्या एरियामध्ये आहे आणि PMCच्या हद्दीमधलं जर लोकेशन बघितलं तर धानोरी, मोहम्मदवाडी, शेवाळवाडी, वारजे, कात्रज या ठिकाणी कात्रज आहे, हडपसर आहे, पाषाण, कोंडवा बुद्रुक, धानोरी, खराडीमध्ये आहे, हंडेवाडी आहे, पाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, बाणेर, हडपसर, फुरसुंगी, पावदान, लोहगाव, धानोरी, वडगाव, आंबेगाव, मोहम्मदवाडी, हंडेवाडी, हडपसर, मुंडवा, धायरी, हडपसर, वारजे, मुंड्री, धायरी, मोहम्मदवाडी, बडगाव, लोहगाव, कोंडवा, बाणेर, धायरी, धानोरी आहे, कोरपडी, येवलेवाडी आहे, मोहम्मदवाडी, कोंडवा,
वडगाव, फुरसुंगी, बावधान, पाषाण, आंबेगाव खुर्दमध्ये आहे. मुंडवाचे काही बऱ्यापैकी लोकेशन आहेत. कोंडवा आहेत, बाणेर आहेत. असे PMC मधले हे लोकेशन आहेत. त्यामध्ये अजून धायरी, बावधान असे डिटेल्स आहे. आणि PCMC जर बघितलं तर मोशी असेल, किवळे असेल, बालेवाडी, डुडलगाव, बोराडेवाडी, किवळे, तातबडे, त्यानंतर थेरगाव आहे, वाकड आहे, चरोली, चिखली, मोशी, पुनावळे, रावेत अशा पद्धतीने बरेचसे लोकेशनसुद्धा PCMC मधले सुद्धा लोकेशन आत्ताच्या स्कीममध्ये आहेत. सदनिका थोड्याफार कमी जास्त असू शकतात. आता ह्याचं रिझर्वेशन कॅटेगरी असेल किंवा बाकीच्या डिटेल्स जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने बघायचं, तर या ठिकाणी आपण योजनेचा संकेत क्रमांक दिलेला आहे. ती योजना फर्स्ट टाईम आलेली आहे किंवा लॉटरीमध्ये सेकंड टाईम आलेली आहे किंवा तिसऱ्यांदा ती लॉटरी सोडतीमध्ये आलेली आहे. बऱ्याचदा काही रिक्त राहिलेल्या सदनिका परत द्वितीय म्हणून परत लॉटरीमध्ये येतात. त्यानंतर योजनेचं नाव दिलेलं आहे. सदनिकेची जी अंदाजित रक्कम आहे, जी रक्कम सोडता बाकीचे अतिरिक्त जे रजिस्ट्रेशन असेल, स्टॅम्प ड्युटी असेल किंवा इतरही जे चार्जेस आहे ते ॲड ऑन होऊन जी फायनल अमाऊंट ठरते किंवा कॉस्टेड ठरते. पण ही जी रक्कम आहे ही फक्त अंदाजित रक्कम आहे. त्यानंतर सदनिकाचं जे बांधकाम क्षेत्रफळ आहे चौरस मीटरमध्ये आणि जे कार्पेट एरिया आहे तो सगळे जे माप दिलेलं आहे ते चौरस मीटरमध्ये दिलेलं आहे. एकूण किती सदनिका अवेलेबल आहेत त्याचं डिटेल्स या ठिकाणी ह्या सेक्शनमध्ये दिलेले आहेत. आणि कोणत्या रिझर्वेशन किंवा आरक्षण गट आहे, त्या गटासाठी कोणत्या आरक्षण गटाला किती सदनिका त्या स्कीममध्ये उपलब्ध आहेत त्याच्या डिटेल्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जो शेवटी दिलेला आहे तो महारेराचा नोंदणी क्रमांक आहे, ज्यानुसार तुम्हाला त्या रेरा च्या वेबसाईटवर डिटेल्स चेक करायचे आहेत. प्रोजेक्टचं कम्प्लिशन असेल, त्याच्या लेआउट कशा पद्धतीचा आहे, त्याचं फ्लोअर प्लॅन कशा पद्धतीचा आहे, तिथे कुठलं लिटिगेशन आहे का किंवा बाकीच्यासुद्धा पार्किंग किंवा इतरही डिटेल्स तुम्हाला त्या महारेराच्या नंबरनुसार बघायला भेटणार आहेत. ह्या काही विशेष सूचना दिलेल्या आहेत, जे तुम्हाला रेरा नंबर दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्याची प्रोजेक्टची खात्री करून घ्यायची आहे, त्याची माहिती चेक करायची आहे किंवा जो बांधकाम दर्जा असेल किंवा आराखड्याबाबत तक्रारी असतील तर त्या महानगरपालिका किंवा संबंधित प्राधिकरणाकडे तुम्हाला विचारणा करायची आहे. हे नंतरची प्रोसेस आहे किंवा जेव्हा तुम्ही एखादी स्कीम सिलेक्ट करत आहात त्या ठिकाणच्या तुम्हाला डिटेल्ससाठीची ही प्रोसेस आहे. तर अशा पद्धतीने ह्या डिटेल्स आहे. तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर घाई करा. ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा. ॲप्लिकेशन आणि EMD अमाऊंटसाठी तुम्ही वेळ घेऊ शकता, पण रजिस्ट्रेशन जर पूर्ण झालं नाही, प्रोफाईल व्हेरीफाय झाली नाही तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येत नाही. आणि जर जी डेट आहे ती एक्सटेंड झाली नाही तर तुमचं ॲप्लिकेशन होणार नाही आणि तुम्ही लॉटरीसाठी पात्र होणार नाही. तर तुम्हाला प्रोफाईल रेडी करणं, रजिस्ट्रेशन करणं हे खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनसाठी वेळ घेऊ शकता किंवा EMD अमाऊंट भरण्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ घेऊ शकता, पण जर तुमची प्रोफाईल व्हेरीफाय नसेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येत नाही. तर हेच आहे अपडेट. जेव्हा माहिती पुस्तिका उपलब्ध होईल तेव्हा नक्की त्यातल्या त्रुटी किंवा अटी शर्ती आपण बघूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी. थँक्यू.